नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात तुळस म्हणजे एक झाड नाही, ती आहे घराची लक्ष्मी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा आधार. पण तुम्हाला माहीत आहे का, रविवारी तुळशीला पाणी घालणे, तुळस तोडणे किंवा पूजा करणे का टाळले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रविवारी तुळशीचे धार्मिक कारण, यामागचं शास्त्रीय सत्य, चुकून पाणी घातलं तर काय करावं आणि कोणते सोपे उपाय करायचे. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि वास्तुशास्त्र मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर ती श्रद्धा, पवित्रता आणि भक्तीचं प्रतीक आहे. पुराणांनुसार तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते आणि म्हणूनच तिला घराची लक्ष्मी असे म्हटलं जातं. तसंच भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. ज्या घरात तुळस असते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही, कारण तुळस वातावरण शुद्ध करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते. तुळस असलेल्या घरात मनाला शांती मिळते, कुटुंबात सौहार्द वाढते आणि घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला सान्निध्यात राहिल्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि मानसिक तणाव कमी होतो. म्हणूनच आपल्या परंपरेत दररोज सकाळी तुळशीची पूजा करण्याची प्रथा आहे. सकाळी उठून तुळशीसमोर दिवा लावणे, पाणी घालणे आणि नमस्कार करणे हे मनाला प्रसन्नता देणारे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, तुळशीची पूजा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही, तर ती आपल्या जीवनात शिस्त, श्रद्धा आणि सकारात्मकतेची सुरुवात करते. म्हणून तुळशीचे जतन करा, तिचा आदर करा आणि आपल्या घरात सदैव सुख शांती नांदू द्या. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तुळस विश्रांती घेत असते. तसेच तुळशीचा भगवान विष्णूंशी संबंध दाखवला गेला आहे. शास्त्रानुसार रविवारी भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि तुळस ही विष्णूला समर्पित असल्यामुळे तुळशीची पूजा, पाणी घालणे किंवा तुळस तोडणे हे या दिवशी निषिद्ध मानले जाते. याला शास्त्रीय कारण देखील आहे. आयुर्वेदानुसार तुळशीची पाने आणि मुळे सूर्यप्रकाशात सक्रिय होतात. रविवारी प्रखर सूर्यप्रकाशामुळे जास्त पाणी घातल्यास मुळे कुजण्याची शक्यता असते. झाडावर ताण येतो, म्हणून रविवारी पाणी न घालणे हे शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आहे. रविवारी तुळस तोडल्यास काय होते? जर चुकूनही रविवारी तुळस तोडली गेली तर घरात मानसिक अशांती, कामात अडथळे, धनहानी असे परिणाम होऊ शकतात असे शास्त्र सांगते. चुकून रविवारी तुळशीला पाणी घातले तर काय करावे? मित्रांनो, जर चुकून रविवारी तुळशीला पाणी घातले असेल तर सर्वात आधी घाबरू नका, कारण ही चूक अज्ञानातून होते आणि शास्त्रात अज्ञानाने झालेल्या चुकीसाठी क्षमेला खूप महत्त्व दिलं आहे. सर्वात आधी शांत व्हा आणि मनातल्या मनात तुळशी मातेला नमस्कार करा. तुळशीसमोर हात जोडून मनापासून म्हणा, हे तुळस माता, अज्ञानाने झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. हे शब्द बोलताना मन स्वच्छ ठेवा आणि तुमची भावना प्रामाणिक ठेवा. यानंतर त्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर एक साधा दिवा नक्की लावा. दिवा लावताना मनात सकारात्मक विचार ठेवा आणि घरात शांतता पसरत असल्याची भावना करा. पुढील दिवसांपासून मात्र तुळशीचे नियम नीट पाळा. रविवारी पाणी घालू नका, तुळस तोडू नका आणि फक्त नमस्कार करा. लक्षात ठेवा मित्रांनो, देव भावना पाहतो, चूक नाही. मनापासून क्षमा मागितली असेल तर कोणताही दोष लागत नाही. म्हणून विनाकारण भीती बाळगू नका, श्रद्धा ठेवा आणि नियम पाळा. रविवारी तुम्ही तुळशीसाठी काय करावे? तर तुळशीसमोर दिवा लावणे, विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम ऐकणे, घर स्वच्छ ठेवणे, तुळशीला फक्त नमस्कार करणे, पाणी घालणे टाळावे. मित्रांनो, तुळस हा केवळ एक विषय नाही, ती आपल्या श्रद्धेचा, संस्काराचा आणि परंपरेचा भाग आहे. तुळशीचे नियम मनापासून पाळले आणि तिला योग्य सन्मान दिला तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या जीवनावर दिसून येतो. ज्या घरात तुळशीचा आदर केला जातो त्या घरात सुख, आरोग्य आणि समाधान नक्की येते. घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि मनाला शांती मिळते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अशा छोट्या पण महत्त्वाच्या परंपरा आपल्याला आतून मजबूत बनवतात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल किंवा यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया लाईक नक्की करा. ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर जरूर करा आणि अशाच धार्मिक, वास्तू आणि श्रद्धेशी संबंधित सोप्या व विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. तुमचा पाठिंबा आम्हाला अशाच चांगल्या विषयांवर नवे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हाला कोणत्या धार्मिक विषयावर जर व्हिडिओ हवा असेल, माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ नक्की घेऊन येईल.